फक्त आणि फक्त व्यवहार पाहिजे. कलेकडे बघायचंच नाही, कारण जीवनाला आधार पाहिजे. जीवनाचा व्यवहार पक्का करावा, म्हणजे जीवन डगमगणार नाही. पण केवळ व्यवहार हेच जीवन असावं का, हा खरा प्रश्न आहे. कोणी एकेकाळी कलेसाठी कला म्हणणारी मंडळी आणि नंतरच्या काळात व्यवहारासाठी व्यवहार, कोरडा व्यवहार, नातीगोती संपवणारा, भावविश्व संपवणारा असा कोरडा व्यवहार, इतके बदल होत गेलेले आहेत. काव्य संपलं हो, जीवनातलं काव्य संपलं. भावविश्व संपलं, विस्कटलं, उद्ध्वस्त झालं. आता उरला फक्त आणि फक्त कोरडा व्यवहार. काही करा, तुम्ही कितीही लिहा, कितीही वाचा, गाडी शेवटी व्यवहारावरच येऊन थांबते. कारण व्यवहार असतो. पोटाची भूक असते. मनाची भूक कोण विचारतो? मनाची भूक कोण विचारतो? भावनांना कोण विचारतो? पोट भरलेलं असेल तरच स्वप्न, भावना सगळं ठीक असतं असं म्हणतात. पण काही जण उपाशी पोटीच डोळ्यात भाकरीची स्वप्न घेऊन फिरत असतात, कलंदरीने जगत असतात, खरेखुरे कलावंत बनत असतात. त्यांना फिकीर नसते हो, त्यांना फिकीर नसते तुमच्या निगरगट्ट व्यवहाराची. त्या आपल्या जगात मजेत जगतात, खऱ्या अर्थाने जगतात. जीवन जगण्यासाठी असतं, मजेने जगण्यासाठी असतं, कलेने जगण्यासाठी असतं आणि कलेनेही जगण्यासाठी असतं. कला हवीच हो. किती काही म्हटलं तरी जो आनंद आहे, निखळ आनंद आहे, आत्मिक समाधान आहे, ते केवळ आणि केवळ कलेतच आहे. व्यवहार कोरडा होत जातो. आत्मिक समाधान मिळेलच याची शाश्वती नाही. आणि सुखाच्या मागे जेवढे धावाल, सुखासाठी जेवढा व्यवहार कराल ना, तेवढा अपुराच पडतो आणि सुख कधी भेटत नाही. जसं ते म्हणतात ना की परमेश्वर कधीही भेटत नसतो. खऱ्या अर्थाने परमेश्वर कुणालाच कधी भेटत नाही. कारण जो तो त्याच्या मागे लागतो, त्याच्या मागे धावतो, तो मात्र कुणाच्याच मागे धावत नाही, कुणाच्याच मागे लागत नाही. तसंच आहे जीवनाचं पण. तुम्ही जगण्यासाठी काय करता यापेक्षा तुम्ही कसे जगता, परिस्थिती काही असो, पण तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये किती सुख मानता आणि किती आत्मिक समाधान मिळतं, तुम्ही किती शांत झोपू शकता, तुमच्या अंतरंगातली कला तुम्ही किती व्यक्त करता, तुमच्या कलेचा आविष्कार केल्यानंतर तुम्हाला किती समाधान मिळतं, की तुम्ही टाळता ते करायचं. कारण का व्यवहार आड येतो. आज कुठे बँकेचा व्यवहार असतो, पोटाची खळगी भरायची आहे, नोकरी आहे, काम आहे, धंदा आहे, सगळं आहे, मान्य आहे, सगळं आहे. पण त्यातूनही जगण्याची कला जर आपण शिकलो, अधिक उत्तम रीतीने आपण स्वतः जगलो आणि इतरांनाही जगू दिलं, इतरांनाही आनंद दिला, आपणही आनंद घेतला, तर नाही का चालणार? बघा प्रयत्न करून.